आणि म्हणून या सगळ्या अपेक्षा पूर्ण करत असताना आम्ही अनेक प्रकारे त्याबद्दलचे निर्णय घेतो. कधी कधी काही जण असं बातम्या सोडतात की अजित पवार पैसे सोडत नाही. अरे पैसे सोडत नाही काय, माझ्या खिशात पैसे घेऊन बसलोय. शेवटी राज्य सरकारने अर्थसंकल्प सादर केल्यानंतर पैसे पहिल्या तिमाहीत आम्ही 20% सोडतो, दुसऱ्या तिमाहीत 40% सोडतो, तिसऱ्या तिमाहीत 60% सोडतो, नंतर 80% आणि शेवट महिन्यात 100%. अशा पद्धतीचं ते नियोजन असतं. मित्रांनो, हे सगळं करत असताना मागच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत नरहरीला आठवत असेल की मागच्या आठवड्यात मंत्रिमंडळाच्या बैठकीत महाराष्ट्र राज्य अनुसूचित जमाती आयोगाला वैधानिक दर्जा देण्याचं काम आम्ही केलं. वैधानिक दर्जा. आणि त्याच वेळेस लक्षात आलं की अशाच पद्धतीनं आपल्या अनुसूचित जातीला पण दिलं पाहिजे, कारण आयोग होता परंतु वैधानिक दर्जा नव्हता. आम्ही सांगितलं की पुढच्या कॅबिनेटला विषय आला पाहिजे. मित्रांनो, आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आपल्या महायुतीच्या सरकारने महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोगाला वैधानिक दर्जा देण्याचं पण काम केलं. तुम्ही लक्षात आणून द्या, अनेक कार्यकर्ते, अनेक सहकारी आहेत. शेवटी आपल्याला काम करायचंय. जनतेने आपल्याला मोठ्या ताकदीनं निवडून दिलेलं आहे. आता जनतेचा विश्वास ह्याला कुठं तडा जाऊन द्यायचा नाही. आणि तशा पद्धतीनं आपल्या सगळ्यांचं काम त्या ठिकाणी सुरू झालेलं आहे. आज हा पक्षाचा वर्धापन दिन सोहळा हा मुख्य पुण्यामध्ये होत असला तरी राज्याच्या इतरही भागात आणि देशाच्या इतर भागात जिथं जिथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आपले पदाधिकारी आहेत ते देखील त्या भागामध्ये आजचा हा वर्धापन दिनाचा साजरा करतायत. त्याही गोष्टीचं समाधान मला आणि माझ्या सगळ्या सहकाऱ्यांना आहे. पक्षाचे जे कार्यकर्ते इथं काही कारणाने उपस्थित राहू शकले नाही, नेते उपस्थित राहू शकले नाही. भुजबळ यांचा पहिलाच दौरा हा परदेशी ठरलेला होता. दत्ताभाऊ भरणे